हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी आज वसमत पंचायत समिती आणि माननीय बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राला भेट देत विविध विकास कामांचा सविस्तर आढावा घेतला। यावेळी हळद संशोधन केंद्राच्या कामकाजाची पाहणी करण्यात आली। तसेच पंचायत समितीचा आढावा बैठकीत पंतप्रधान आवास योजना अंतर्गत प्रलंबित घरकुले तातडीने पूर्ण करण्यासह विविध विकास कामांना गती देण्याचे निर्देश देण्यात आले। याबाबत अधिक माहिती देत आहेत वसमतचे गटविकास अधिकारी प्रफुल्ल तोटेवाड। आज माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हिंगोली श्री विवेक गायकवाड सरांनी या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्र वसमत आणि पंचायत समिती वसमत या ठिकाणी भेट दिली। हळद संशोधन केंद्रामध्ये सरांनी तिथल्या कर्मचाऱ्यांसोबत आणि अधिकाऱ्यांसोबत वार्तालाप केला आणि चालू असलेल्या कामाबाबत चर्चा केली। हळदीची जी संशोधित वाण आहेत त्याबाबतही माहिती घेतली आणि त्याबाबत साहेबांनी त्याच्यात त्यांचं ओपिनियन दिलेलं आहे। आणि हळद जी प्रोसेसिंग प्रक्रिया आहे त्याबाबतही साहेबांनी त्या ठिकाणी चर्चा केलेली आहे। आणि हिंगोली जिल्ह्यातील हळदीचं संशोधन आणि त्याच्यातली बाय प्रोडक्टची वाढ किंवा त्याच्यात काय वेगळं करता येईल याबाबत त्या ठिकाणी चर्चा केली। त्यानंतर सरांनी पंचायत समिती वसमत या ठिकाणी भेट दिली आणि उर्वरित सँक्शन राहिलेल्या घरकुल आणि प्रथम हप्ता पेंडिंग असलेल्या घरकुल बाबत सरांनी पुढील 15 दिवसात जी कार्यवाही करायची त्याबाबत सूचना केलेल्या आहेत। आणि दर दिवशी वसमत तालुक्याने 50 घरकुलांचं कंप्लीशन करण्याबाबत टार्गेट निश्चित आहे। त्याच्या अनुषंगानं आम्ही काय तयारी केलेली आहे पंचायत समितीने त्याबाबतचा आढावा माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदयांनी या ठिकाणी घेतलेला आहे। थँक्यू।